क्लब हाऊसचे जे खेळाडू आहेत तिकडे शेडमध्ये त्यांनी इकडे यायचं आहे 4-5 जणांनी. नॅश 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 लवकर यायचं आहे. नॅश स्टेलन त्यांना पण घेऊन ये, त्यांना घेऊन ये 4-5 जणांना. विजय पाटील चिखले गावचा है दिल, उमेश पाटील विजय पाटील चिखले गावचा है दिलदार. आई अड्ड्यात यांची चर्चा यांच्या नावात है लई जोर. कैलास म्हात्रे दर्शन शेलके मंडळाच्या वतीने वसंत कोळी इकडे उपस्थित आहेत. त्यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत आहोत. धन्यवाद वसंत आपली उपस्थिती दाखविल्याबद्दल. येस पुन्हा एकदा मी अनाऊन्स करतो. प्रतीक बघा आपल्याला 2,000 रुपये अरुण कदम साहेबांकडून आलेले आहेत. शिवसेनेचे उपशाखा प्रमुख आहेत गोराई परिसर आणि श्री गणेश क्रिकेट संघाचे एक असे कॅप्टन की ज्या कॅप्टनने आपला संघ खूप पुढे नेलेला आहे श्री गणेश संघ. थँक्यू अरुण कदम. तुमच्यासाठी आम्ही पुन्हा एकदा तुमचा आभार मानतोय. तुमचा जो काही बिझनेस असेल धंदा असेल त्याच्यावर परमेश्वराच्या देवाचा आशीर्वाद यावा म्हणून तुमच्यासाठी प्रार्थना केली जाईल. 53 लेट्स प्लेचा असा इशारा येतोय. तर चला सामन्याला सुरुवात करूया. ऑन द मार्क स्ट्राईकवर असतील आमिर दाफेदार आणि बघूया पुन्हा एकदा प्रतीक पहिला चेंडू घेऊन आमिर यांच्यासाठी. पहिला चेंडू बघा इन द एअर आहे. बघूया झेलची संधी. रायन अली दूर करणार नाही कुठली चुकी. पहिल्या चेंडूवर मोठा ब्रेक थ्रू आमिर दाफेदार ऑन पवेलियन. कम ऑन डीजे. दो घूंट मुझे भी पिला दे शराबी दे फिर होता. बरेच बघितले असतील पण जेवणासोबत भांडी वाटणारे कधी बघितले नसतील असे व्यक्ती आहेत. कारण नक्कीच जेव्हा आमच्या गावातील देखील काही खेळाडू यांच्या संघामार्फत खेळण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांची राहण्याची खाण्याची सोय तुम्हाला कुठल्याच पद्धतीचं कमी पडू देणार नाही असा माणूस. आणि नक्कीच त्यांना मला वाटतं अंतिम विजय पदक भेटलं होतं तर त्यांनी 1 ट्रॉफी आली होती. पण त्यांनी काय केलं, त्याने आमचे 6 खेळाडू गेले होते त्या 6 खेळाडूंसाठी 6 ट्रॉफीज आमच्या गावात आणल्या. असं हे व्यक्तिमत्व आहे. पण नक्कीच मनापासून त्यांचं कौतुक करेन. कारण नक्कीच मी जेव्हा या माणसाला भेटतो नेहमी आदराने आम्ही त्याचा. यावेळी बघूया पुन्हा एकदा इन द एअर आहे प्रतीक. झेल खाली आणि इथून नक्कीच संधी होती पण त्या संधीचं सोनं करता आलं नाही. कारण नक्कीच इसरार देखील तेवढ्याच दाटणीचा मोठा खेळाडू आहे. जमा झाला होता पण नक्कीच प्रतीककडून थोडीशी चुकी. कारण प्रतीकला वाटलं कुठेतरी कृष्णा झेलवर येईल. त्यांनी शेवटच्या क्षणी हात मला वाटतं चेंडूवर घातले आणि हातातून चेंडू निसटला. हा मॅच क्या झेल निसटला की हा मॅच निसटला. कारण याच्यानंतर इसरारच्या बॅटमधून किती धावा येतील हा नक्की त्याच्याकडे देखील लक्ष असेल. प्रतीक पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे मुन्ना. रॉयल स्टार मीरा रोड अँड पी स्पोर्ट्स उत्तन असा सामना आपण बघत आहोत. पुढचा चेंडू घेऊन प्रतीक. यावेळी जबरदस्त फटका उबेद खान. पण तिथे मॅकमिलन गोविंद कसा काय आला आम्हाला देखील समजलं नाही. कारण आमच्या समोर आहेत प्रेक्षक. वेल झेल कारण नक्कीच इथून मुन्ना याला देखील परतावं लागेल. डीजेला देतोय संधी. ऐकूया एक सुमधुर संगीत. ख्रिश्चन कोली जमातीचे काही मला वाटतं इथं व्यक्ती आलेले आहेत. त्यांना देखील मी विनंती करतो तुमच्यासाठी देखील असं नाही तुम्ही देखील येऊन बसायचं आहे. कारण ही जागा आहे या 2 ट्रस्टने दिलेली आहे आणि ही जागाच दिलेली आहे. खरोखरच अशी जागा भरपूर मुंबईला जर बघितलं प्रतीक अशा जागा खूप कमी आहेत. पण या आम्हाला या मनोरी गावामधील या 2 ट्रस्ट हिंदू कोली जमात आणि कोली ख्रिश्चन समाज या ट्रस्टने 2 ट्रस्ट मिळून या 2 ट्रस्टने आम्हाला ही जागा दिलेली आहे. त्याच्या पुन्हा एकदा आभार मानतोय. ते त्यांचे कोण इथं पद अधिकारी असेल त्यांना पुन्हा एकदा मी विनंती करतोय की त्यांनी मुख्य मंचावरून बसायचं आहे.
तर माननीय नक्की- श्री भास्करजी कोळी देखील आमच्यामध्ये कुठंतरी बसलेले आहेत, त्यांना देखील मी विनंती करतोय तुम्ही देखील या. बॅक टू प्रतीक. तर नक्कीच त्यांचं जेवढं कौतुक कळलं तेवढं कमी आहे, कारण नक्कीच एवढी जागा खेळण्यासाठी उपलब्ध करून देणं खायचं काम नाही मित्रांनो. कारण आपण बघतोय एवढं संपूर्ण फुल साईड ग्राउंड आमच्या इथे देखील नाही. आम्हाला देखील बरेचसे डी झोन आहेत, पण या मैदानावर तुम्हाला एकही डी झोन बघायला भेटणार नाही. बघूया प्रतीक गऱ्या पुढचा चेंडू घेऊन नवीन लेफ्ट आर्म फलंदाज, इथून चांगला फटका आहे. बघूया क्षेत्ररक्षक बनेल, प्रेक्षक आल्या आल्याच आपले इरादे स्पष्ट करतो. शॉर्ट बॉल होता, चेंडूला पाहिला जमलाय बदली गल्लीचा मॅच कसा रंगलाय, थोडी मारतीस छक्का चौका, टाळ्या शिट्ट्याचा आवाज घुमलाय, आमचे सगळ्यांचा थँक्यू डीजे. इथून नक्कीच प्रतीक यावेळी नक्कीच पुन्हा एकदा चांगला बॅट्समिंग आहे. बघूया एक धाव तर नक्कीच चांगल्या रीतीने पूर्ण केले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त आणि फक्त एकच धाव. या एक धाव संख्येने संघ पोहोचतोय 8 धाव संख्येवर. डिपेंड अतिशय चांगला फलंदाज आहे. एक षटकार बघितला का, नक्कीच त्याला शॉर्ट बॉल टाकला होता आणि पॉवरफुल शॉट मारला. बघूया पुन्हा एकदा प्रतीक गऱ्या आपल्या षटकातील पुढचा चेंडू. इस्रार यांना एक जीवदान आतापर्यंत आपण बघितलेला आहे. पुढचा चेंडू घेऊन प्रतीक इस्रारसाठी. ह्यावेळी बघूया नक्की टॅप केलंय दूरवरून क्षेत्ररक्षक येथील मॅकमिलन. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त आणि फक्त एकच धाव. 3 षटकांचा सामना आहे. तर या षटक क्रमांक पहिलं संपले. धावसंख्या बघितलं तर धावसंख्या झाली ती म्हणजे मला वाटतं उमेश पाटील, विजय पाटील, चिखले गावचा हाय दिलदार, हाय अड्ड्यात यांची चर्चा, यांच्या नावात हाय लई जोर. कैलास म्हात्रे, दर्शन शेलके, विनोद पाठे उभा गंभीर. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. यांचा शेत- तर बघूया पुढचं षटक घेऊन गोलंदाज क्लिंटन माल्या. धावसंख्येकडे पाहिलं तर धावसंख्या झाली ती म्हणजे तर नक्कीच 9 धावसंख्या झालेल्या आहे. हॅलो रॉयल स्टनर या खेळाडूच्या कॅप्टनला मी विनंती करतो, त्यांनी आणखी एक खेळाडू तिथं पाठवायचा आहे. वेळ खूप कमी आहे. पुन्हा भाई आपण ऐका, आदमी उधर एक खिलाडी भेज दीजिए प्लीज. तर पुन्हा एकदा मॅचकडे जाऊया. चला दुसरं षटक घेऊन गोलंदाज क्लिंटन माल्या. त्याच्या समोर आहे इस्रार उर्फ बाबू. यावेळी नक्कीच कुठेतरी फसवलं होतं. बघूया दूरवरून क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा मॅकमिलन येतोय. एक धाव पूर्ण, दुसरे धाव निघाले. बघूया इथून धोका आहे. चांगली फेकी, फक्त आणि फक्त एकच धाव. लेफ्ट हँडेड फलंदाज हितेन बिपेन यांना नक्कीच कुठेतरी संधी पाहिजे. त्यांना माहिती आहे मी इथं धावा बनवू शकतो. एक चांगला फलंदाज आहे आणि नक्कीच अंडर प्रेशरमध्ये चांगली फलंदाजी त्याच्या मार्फत आम्ही कित्येक वेळा बघितलंय. तर क्लब हाऊस संघाचे जे व्हॉलेंटियर्स त्या खोपटामध्ये बसले त्यांना विनंती करतो, प्लीज सर्व मुलांना इथे इन्व्हाइट केलं जात आहे. प्लीज तुम्ही या साईडला या. क्लब हाऊस मनोरी संघ आपण अतिशय चांगली स्पर्धा पार पाडली. संपूर्ण हत्ती गेला आता शपथ राहिलेला आहे. फ्रँक याने देखील यायचं आहे. फ्रँक बघा सगळ्यांनी जे रेड टी शर्ट्स परिधान केले त्यांनी सर्वांनी इथे यायचं आहे. सर्व क्लब हाऊस आणि OLPS त्यांनी देखील तिथे यायचं आहे. पुढचा चेंडू इथं फसला गेलेले 2 क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत आणि झेल पकडलेला आहे क्लिंटन माले आणि मला वाटतं मुझे पहचानो, सॉरी मॅकमिलन गोविल यांनी झेल पकडलेला आहे. मैं हूँ कौन. थँक्यू डीजे. नक्कीच क्लिंटन त्याने नक्कीच टनचा टप्पा टाकलाय आणि इथून नक्कीच बिपेन याला नक्कीच परतीचा रास्ता दाखवलेला आहे. चांगला चेंडू. आता मात्र स्ट्रायकेंडला फलंदाज असेल यश जाधव. बघूया पुन्हा एकदा क्लिंटन आपल्या षटकातील पुढचा चेंडू यश यांच्यासाठी घेऊन. क्लिंटन टू यश आपल्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळी शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता. बघूया तिथे क्षेत्ररक्षक कुणी नाही.
दूरवरून प्रतीक येतील चेंडूला चेस करेपर्यंत बघ एक धाव पूर्ण. पण क्या बात आहे प्रतीक, एकदम रनिंग फिल्डिंग आणि रनिंग थ्रो खूप कमी वेळेला अशा पद्धतीला आपल्याला बघायला भेटतंय. जबरदस्त चपलाईन हा चेंडूला पकडला. असं वाटलं होतं कुठे ते 2 धावा आरामात पूर्ण होतील, पण प्रतीक यांची चपलाई फक्त आणि फक्त एकच धाव. बघूया पुन्हा एकदा क्लिंटन आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. यावेळी बघूया नक्कीच चांगला चेंडू शॉर्ट लेन चेंडू होता, पण नक्कीच इसरार यांना नक्कीच पिक करता आला नाही असंच म्हणावं लागेल. जर चेंडू बॅटाला आदळला असता तर कंपाऊंड मध्ये देखील गेला असता. बघूया क्लिंटन नक्कीच आता मात्र आपले फिंगर्स रोल करत आहेत चेंडूवर, विविधता दाखवत आहेत. बघूया पुन्हा एकदा क्लिंटन आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. यावेळी पुन्हा एकदा नक्कीच बॅट जोरात आणली होती, पण त्याच्यानंतर त्याची बॅट स्लो करावी लागली. जबरदस्त चेंडू. धावसंख्येकडे पाहिलं तर धावसंख्या झाली ती म्हणजे स्कोरर सांगतील 12 धावा. या षटकातील बघायला गेलो तर किती चेंडूचा खेळ झाला, शेवटचा चेंडू बाकी आहे. अफलातून षटक क्लिंटन याच्या माध्यमातून सध्या तरी राहिलेला आहे. बॉल टू बॉल इक्वेशन सध्या तरी चालू आहे. नक्कीच कौतुक करेन क्लिंटन याचा. अफलातून गोलंदाजी सध्या तरी 5 चेंडू मागे मारत फक्त आणि फक्त त्याने 3 धावा खर्च केल्यात. बघूया पुन्हा एकदा क्लिंटन आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन. यावेळी पुन्हा एकदा ब्लॉकला राखले चेंडू होता. बघूया क्षत्ररक्षक आहे तिथे दूरवर नेक्सन येतील. चांगलं क्षत्ररक्षण फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 धावसंख्येने संघाची 13. तर बघूया षटक क्रमांक 2 संपलेला आहे मैदानाच्या. धावसंख्या 13 झाली. 6.50च्या सरांनी संघ पुढे जात आहे. बघूया पुढचं षटक. तोपर्यंत डीजेला संधी देतोय सुमधुर संगीत ऐकूया. यू गए यू आय कम ऑन डीजे. दम नायकम कुणाला घाबरत नाही. डीजे या स्पर्धेसाठी जी पारितोषिक दिलेली आहेत, ज्या ट्रॉफीज दिलेल्या आहेत, त्या आम्हाला दिनू बोरणे यांच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा स्टीव आणि जोसेफ यांनी आम्हाला दिलेले आहे. तर आता स्टीव आणि जोसेफ यांचे आगमन होत आहे. तर आमच्या मंडळातर्फे आम्ही त्यांचे स्वागत करीत आहोत. यावेळेस नक्कीच पुन्हा एकदा लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू. आणखी एक अवांतर धावसंख्या उदयती म्हणजे इथून. बघूया पुन्हा एकदा मॅकमिलन आपल्या षटकातील पुढचा चेंडू यश यांच्यासाठी. यावेळी बघूया पुन्हा एकदा फटका मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक प्रतीक आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव घेतली जाईल. फेकी थोडीशी वाईड होती. ही एक धाव संख्येने संघ पोहोचतोय 26. चेंडू बघितले तर या षटकातील 4 चेंडू टाकून झाल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया उर्वरित 2 चेंडूवर नक्कीच किती धावा. कुठेतरी नक्कीच एक मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये असेल राजस्थान मिराडो संघ. नक्कीच चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न मॅकमिलनच्या माध्यमातून देखील असेल. शॉर्ट बीट बघा जाऊ घ्या. पुन्हा एकदा फटका फसलाय आणि निखिल यांच्या माध्यमातून नक्कीच इथे झेल. पुन्हा एकदा पुढच्या सामन्यामध्ये एक झेल सुटला होता. चांगला प्रयत्न पण नक्कीच या 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 28. शेवटचा चेंडू आहे मॅकमिलनच्या षटकातील. बघूया मॅकमिलन. यावेळी बघूया फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का. आणि इथून 2 वेळा झेल पुन्हा एकदा सोडण्यात आलेला आहे. मॅकमिलन यांचं मोठं एका दुसऱ्याला बघत राहिले. 30 धावा पूर्ण केल्यात. 31 धावांचं आव्हान आहे. तर चला लवकर वरती या. तर नक्कीच पहिल्या इनिंग मध्ये बघितलं आपण रॉयल स्टार संघाने तब्बल 30 धावा बनवल्यात. या षटकामध्ये बघायला गेलो तर नक्कीच तब्बल कुठेतरी 16 ते 17 धावा आलेल्या आहेत. कारण नक्कीच 2-3 मोठे फटके 3 बाउंड्रीज बघितल्यात. स्टेलन वाघाच्या
जातीचा घोड्याच्या चालीचा, हो वाघाच्या जातीचा घोड्याच्या चालीचा, बैल पळतय वाऱ्याच्या वेगाचा, बैल पळतय वाऱ्याच्या वेगाचा. आमच्या शंभू बैलाचा अटॅक कोणी नाद नाही करायचा, बालुशेत छकडे वाल्याचा तिला कोणी नाद नाही करायचा. स्वर्गीय बालुशेठ पाटील साऱ्यांसाठी होता मनान लई दिलदार, टंका त्याचे नावाचा वाजतय साऱ्या रायगड जिल्ह्यावर. बालुशेठ पाटील 78 मोहो गावचा मित्र परिवार, ज्यांच्या पाठीशी सदैव आहेत ही स्पायकर ग्रुपची पोर. आता आमच्या सिट्रा 11 आणि क्लब हाऊस यांच्यातर्फे इकडे उपस्थित असलेले स्टीव्ह आणि जोझफ, स्वर्गीय दिनू बोरणे यांचे सुपुत्र, यांचा आम्ही सत्कार करीत आहोत. तर त्यांनी मान्यवरांनी टॉस कापस इकडे यायचं आहे. केलाय. स्टीव्ह आणि जोझफ यांचा सत्कार आमचे मित्र सचिन कासकर हे करतील. वरती जा थँक्यू. आणि आमच्या मंडळातर्फे तुमचे दोघांचे हार्दिक स्वागत आणि तुम्हाला धन्यवाद. तुम्ही आपला वेळात वेळ काढून इकडे उपस्थित राहिले आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. वरती रे फोटो काढा. ओके इथे सिनस देस बघा, आपण बघितलं तर स्टीव्ह बोरणे आणि जोझफ बोरणे हे दोन मान्यवर आहेत. स्टीव्ह बोरण्याचे सुपुत्र मॉरस अंकल यांनी थांबायचं जरा. अंकल 2 मिनिटं. हो त्याला थांबव यार. हो त्याला आटोमो माझा सांग. हो लिन मॉन्टी सर मॅच ऑन ठेवायचं आहे. आटम प्लीज. थँक्यू स्टीव्ह अँड जोझफ. थँक्यू. मनोज मॅच कंटिन्यू ठेव. येस मॅच ऑन ठेवा. पहिलं शतक गोळींसाठी गोलंदाज येतोय विष्णू वॉट्स बॉलर्स ने. तसेच या स्पर्धेचे आणखीन एक महत्त्वाचे मान्यवर श्री मॉरस बेनिकिनी यांचं आगमन होत आहे. तर त्यांचे देखील आम्ही आमच्या मंडळातर्फे हार्दिक स्वागत करत आहोत. अजिम हा गोलंदाज पहिलं शतक घेऊन. अजिम येस. मॉन्टी सर सामना ऑन करायचा आहे. डीजे प्लीज जरा थांबायचं. डीजे नंतर तुम्हाला वाजवायला वेळ मिळेल, संधी दिली जाईल. पहिलं शतक यांचं अजीब. मॅच चालू ठेवायचं आहे. तर बघूया गोलंदाज मागवर गोलंदाज अजीब खान आलेले आहेत. नक्कीच अजीब याने मागील मॅचमध्ये नक्कीच पहिल्या मॅचमध्ये टर्निंग पॉईंटचा ओव्हर टाकला होता. तर आमचे जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतोय, एनपी स्पोर्ट्स संघाचे प्रेक्षक आपण बाउंड्री लाईनच्या मागे व्हा प्लीज. थोडेसे मागे या. विशाल, प्रेक्षकांना रिक्वेस्ट आहे प्लीज थोडं मागे मागे. चला अजीब पहिला चेंडू रायनल यांच्यासाठी. पहिला चेंडू समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द खेळल्या क्षेत्ररक्षक आहेत तिथे. क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जाईल वन बाउंड सीमा रेषा पार चौकार.
ऑन फायर. बघूया अजिब पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. अजिब टू रायनल आपल्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बघूया चेंडू जातोय समोरच्या दिशेने. शतरक्षक आहेत तिथे चांगलं शतरक्षण नितीन यांच्या मार्फत. फक्त आणि फक्त एकच धाव. या एक धाव संख्येने संघ पोहोचतोय तो 5 धाव संख्येवर. प्रत्येक षटकामध्ये 10च्या सरासरी या धावा पूर्ण करायच्या आहेत. एनपी स्पोर्ट्स उत्तम चौक संघाला. तर नक्कीच आमचे संपूर्ण मान्यवर वर्ग देखील आमच्यामध्ये उपस्थित आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्रेक्षक वर्ग देखील जिथे जागा भेटेल तिथे जाऊन बसलेले आहेत. तर चला जे मला वाटतं प्रतीक यस मागे घ्या तिथून प्लीज. वारंवार आम्हाला कॉल्स येत आहेत. बघूया अजिब पुन्हा एकदा मॅकमिलन गोविंद यांच्यासाठी. यावेळी मोठा फटका मारायचा होता पण नक्की चांगला चेंडू तिथं. कारण नक्कीच त्या साईडला क्षेत्र बघितलं थोडंसं खाली क्षेत्र आहे त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न मॅकमिलन याचा होता. नक्कीच 100 रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे. बॅक टू प्रतीक. बघूया पुन्हा एकदा अजिब आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन 2-3 चेंडूवर 5 धावा खर्च करत आहे. अजून येणारे 3 चेंडू. बघूया अजिब टू मॅकमिलन. एक चांगला कॉन्ट्रॅक्ट बेस्ट वर्सेस बेस्ट. ह्यावेळी बघूया ऑफ स्टंप सोडून जाणारा चेंडू. नक्कीच पंच आमच्यापर्यंत वळतील. मॉन्टी सरांचा हा ट्रेडमार्क आपण बघू शकता. ट्रेडमार्क ऍक्शन. बघूया अजिब पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू मॅकमिलन यांच्यासाठी घेऊन. बघूया इथून 31 धावांचा पाठलाग करायचा आहे एनपी स्पोर्ट्स उत्तम चौक संघाला. यावेळी नक्कीच हलक्यात आणि टॅप केले. 1 धाव पूर्ण केली. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर. बघूया इथून 2 धाव पूर्ण. तर नक्कीच आता आपल्यामध्ये आपले आणखी मुख्य नक्कीच डीजे आपले मुख्य स्पॉन्सर सोशल वर्कर नक्कीच माश्री मॉरस किनी सर आणि त्याचप्रमाणे मेलविन. आता मी मॉरस साहेबांना 1-2 शब्द बोलायची विनंती करेन. जायला हॅलो पहिल्यांदा सित्रा क्लब ज्याने हा टुर्नामेंट ठेवला आहे त्यांचे हार्दिक आभार मानतो की या वर्षाचा पहिला हा मला वाटते मोठा टुर्नामेंट आहे. आणि मेलविन शेठ यांनी प्रामाणिकपणे मदत केलेली आहे या टुर्नामेंटला. आणि आम्ही दोघे नेहमी करीतच असतो गावासाठी. तर जास्त टाईम घेणार नाही कारण आता टुर्नामेंटला सुरुवात झाली. सर्व प्रेक्षकांचे आभार. थँक्यू.
हॅलो हॅलो. तर बघूया षटक क्रमांक 1 मैदानाच्या संपले. धावसंख्या 9 झालेली आहे. घडी बाद झाल्या ते म्हणजे 2. अजूनही 12 चेंडू आणि 22 धावा. म्हणजे प्रत्येक षटकामागे 11च्या सरासरी आता धावा पूर्ण करायच्या आहेत. आणि नक्कीच क्लिंटन मान्या यांना देखील वाटतं इथून वर यावं लागेल. आता नक्कीच संपूर्ण भार हा रायनल आणि नेक्सन यांना सांभाळावा लागेल. हॅलो. तर चला जे आमचे समोर प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतो बाजूला व्हा. एकदम क्रुशल मॅच चालू आहे. 12 बॉल 22 धावांची गरज प्रत्येक षटका. नॅश तो बावटा तिथून काढा प्लीज. तर चला 12 चेंडू आणि अजूनही धावांची गरज आहे ती म्हणजे 22. नक्कीच 11च्या सरासरीने धावा पूर्ण करायच्या आहेत. रायनल याच्यामध्ये क्षमता आहे मोठ्या फटक्या मारण्याची. बॅड लाईट मध्ये देखील मी मोठे फटके मारू शकतो आणि तेच इथून दाखवावं लागेल. जरी मॅकमिलन बाद झालाय पण नक्कीच यावेळी बघूया रायनल इथून यांच्या बॅटामधून निघाले अफलातून षटकार. जोनी तुशी बीच जायली त्या पंधरावरती एरगलची सनामानी जीव मजा लागलाय तुझी. यांच्याकडून 1000 रुपये दिले जातील. तर प्रेक्षकांना विनंती करतो प्लीज बाउंड्री लाईनच्या मागे व्हा. तिथे खास करून अँपी स्पोर्ट्सचा संघ ऍटलीस्ट 2 स्टेप तुम्ही मागे राहा. तर चला चेंडू पुरवायचा आहे. जास्त वेळ वाया देऊ नका. व्हॉलेंटियर्स तुम्ही कमी पडू नका. बघा मला वाटतं रायनल साठी इथे स्टीव्ह बोर्जिस आणि इथं आणखी एक षटकार रायनल इथून. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. माधून देखील रायनल साठी 1000 रुपये आले आहेत आणि त्याचप्रमाणे नक्कीच जबरदस्त फटकेबाजी. बघूया पुन्हा एकदा यश जाधव आपल्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळी हलक्या हाताने नक्कीच पुश केलं. 1 धाव पूर्ण केली. बघूया दुसरे धाव जातील का. तर नाही फक्त आणि फक्त एकच धाव. नक्कीच तब्बल 2 चेंडूवर 12 धावा आल्यात. मला वाटतं जीपे केलेले आहेत डॅरन आणि डेरिका पावल्या. नक्कीच एक खंदे सपोर्टर आहेत असंच म्हणावं लागेल. कारण नक्कीच नेहमी या परिसरात जेव्हा खेळण्यासाठी येतो तेव्हा भरभरून प्रेम. 9 मध्ये 9ची गरज आहे. 9 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. स्ट्राईक वर नेक्सन, नॉन स्ट्राईक वर रायनल इथूर. दोन्ही चांगले फलंदाज आहेत. बघूया गोलंदाज यश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय आणि यश बी इथं बिगी येते. बघूया कुठं चेंडू लँड होतोय. झेल जर पकडला तर 100 रुपये. नाही पण तिथं चेंडू लँड झाल्यानंतर चेंडू 1 बाउन्स जातोय 4 या धावसंख्येसाठी. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. काय अफलातून फटका आहे. नक्कीच हे उत्तर आहे त्यांच्यासाठी. आपण सांगू शकतो कारण गावातील बरेचसे खेळाडू हे मॅच बघत असतील. आम्ही इन्व्हाइट देखील केलं होतं पण नक्कीच काही रिझन्स होते त्यांच्या जवळ. यावेळी बघूया पुन्हा एकदा उडवलाय नेक्सन पाटील यांच्या बॅटामधून. हा जल्लोष तुम्ही बघू शकता कारण नक्कीच या जल्लोषचं कारण आहे. डीजेला थांबवेन मी. नक्कीच हे जल्लोष महत्वाचा आहे कारण नक्कीच हे प्रत्युत्तर आहे त्यांच्यासाठी जे गावाचा विचार करत नाही. नक्कीच इथे एक स्टेटमेंट दिली होती की गावासाठी मी पहिला येईन आणि नक्कीच त्याच्यावर खरे ठरले ते
सामना जिंकून दाखव बारक्या मल्हार, यो सामना जिंकून दाखव बारक्या मल्हार. मला दोन्ही कॅप्टन तिथे थांबायचं जरा. दोन्ही कॅप्टन टॉससाठी आहे. दोन्ही कॅप्टन उत्तन बॉईज संघाचा कॅप्टन आणि NP स्पोर्ट्स संघाचा कॅप्टन टॉससाठी यायचं आहे.